सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सगळ्या 42 याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे आणि आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी आधीच यायला हवं होतं असं मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील आव्हान याचिकांवरती सुनावणी सुरू आहे। 42 आव्हान याचिकांवरती सध्या एकत्रित सुनावणी होतीये। अधिसूचना कधीही लागू शकते असा याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केलाय। दरम्यान तात्काळ सुनावणीसाठी अधिसूचनेचं कारण असू शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। दरम्यान ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे, आव्हान दिलेलं आहे, त्या आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी आधीच यायला हवं होतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सूरज सावंत आपल्याला सुनावणी संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, काय युक्तिवाद सुरू आहे, काय मुद्दे मांडले जात आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर जवळपास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरती म्हणजे 28 याचिकांवरती एकत्रित सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये प्रामुख्याने याचिकाकर्ते वेळेवर येऊ शकला नसल्यामुळे नोटिफिकेशन कधीही येऊ शकत नाही वकिलांची कोर्टात त्यांनी माहिती दिलेली आहे। मात्र हे तात्काळ सुनावणी घेण्याचं कारण देखील असू शकत नाहीये असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आज जर आपण पाहिलं तर नागपूर खंडपीठ आहे, औरंगाबाद खंडपीठ आहे, याच्याकडे दाखल झालेल्या एकूण 42 याचिकांवरती ज्या दाखल झालेल्या आहेत त्याच्यावरती आज सुनावणीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये मतदार यादी, सीमांकन, प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ज्या याचिका आहेत त्यावरती या प्रमुख जी सुनावणी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर देखील आज या सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजच्या ही सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खूप महत्वाची राहणार आहे आणि त्यामुळेच आजचं जे अपडेट येईल त्यामध्येच राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाकडनं देखील आज पत्रकार परिषद घेतली जाते। त्यामध्ये याचा इफेक्ट किती पडतोय पाहणं महत्वाचं राहील। बरोबर आहे। त्यामुळे तात्काळ सूचनेसाठी अधिसूचनेचं कारण असू शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। या सगळ्या याचिकाकर्त्यांनी, आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी आधी यायला हवं होतं असं कोर्ट नेमकं का म्हणतंय? खरं तर ऐन तोंडावरती ही सुनावणी जर आपण पाहिली तर आज लागते आहे। 1 जानेवारीच्या दरम्यान या सुनावणी म्हणजे या निवडणुका खरं तर खूप गरजेचं आहे। त्या कारण वेळ निघून गेली मागील वर्ष जर आपण तर निवडणूक घेणं अपेक्षित असताना अशा पद्धतीने याचिका करून तिथे परत आणखी विलंब होऊ शकतो। या अनुषंगाने कोर्टाकडनं हे सांगितलं जात आहे की ऐन मुवमेंटला या गोष्टी होणं अपेक्षित नसल्याचं देखील कोर्टाकडनं सांगितलं जाताना पाहायला मिळत आहे। मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेणारी पहिली याचिका फेटाळली गेलेली आहे। मतदार यादीच्या ड्राफ्टवर ज्या याचिकेतून आक्षेप घेतला गेलेला होता ती याचिका फेटाळली गेली आहे। जर सूरज या संदर्भातले अपडेट देऊ शकत असाल तर ही याचिका फेटाळताना कोर्टानं नेमकं काय म्हटलंय? जर आपण पाहिलं तर मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यासाठी केवळ 6 दिवसांचा अवधी होता। मात्र मराठवाड्यात विदर्भात पूर परिस्थिती असल्याने याचिकाकर्त्यांचे आक्षेप हे नोंदवणं शक्य झालं नाहीये। त्याचबरोबर ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पार पडली आणि आक्षेप ग्राह्य धरता येणार नाहीत असं देखील मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं। फक्त पहिली यादी याचिका फेटाळली आहे, अजून बाकी बऱ्याच याचिका आहेत। यावरती सुनावणी ही अशी सुरू राहणार आहे। त्यामुळे एक एक करून या प्रत्येक याचिकांवरती न्यायालय काय नेमकं टिप्पणी करतं, काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। त्यामुळे पहिली याचिका तर फेटाळण्यात आलेली आहे। आता या सुनावणीमध्ये कोर्टाकडून नेमकं पुढे काय सांगितलं जातं याकडे लक्ष असेल, कारण का आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती आणि त्यापूर्वी या सुनावणीमध्ये कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं याकडे लक्ष असेल। ही सुनावणी अत्यंत महत्वाची आहे कारण 42 याचिकांवरती एकत्रितरित्या सुनावणी घेतली जाते। मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय की या आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी याआधीच यायला हवं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील आव्हान याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे। 42 आव्हान याचिकांवरती एकत्रित सुनावणी होतीये। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रक्रिया पार पडली असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेणारी पहिली याचिका फेटाळण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची अपडेट, मतदार याद्या सुप्रीम कोर्ट आदेशानुसार बनल्या, आक्षेप अमान्य असल्याचं कोर्टानं म्हटलंय। मराठवाडा विदर्भातल्या पूरस्थितीचं कारणही कोर्टास अमान्य आहे। पुन्हा एकदा जाऊयात, सूरज सावंत आपल्यासोबत आहेत। सूरज, मराठवाडा आणि विदर्भातल्या पूरस्थिती संदर्भात नेमकं काय म्हटलं गेलं होतं आणि कोर्टानं ते अमान्य करताना काय म्हटलंय? खरं तर मराठवाड्यात ज्या पद्धतीने पूर परिस्थिती ही आलेली होती आणि यामध्येच कुठेतरी या सगळ्या गोष्टी होताना
एकूणच जी पावलं उचलली जात आहेत किंवा मतदार यादीचा जो ड्राफ्ट आहे यावरती आक्षेप घेणं खरं तर चुकीचं आहे, कारण याद्या या ऑलरेडी बनलेल्या असतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की आता तुम्ही येऊन याद्या बरोबर नाही आहेत या गोष्टी सांगणं हे अपेक्षित नव्हतं. मग याआधी तुम्ही का आक्षेप घेतला नाहीयेत एन मोमेंटवर ज्यावेळी निवडणुका जाहीर होणार आहेत याच वेळी तुम्ही येऊन या ठिकाणी आक्षेप घेणारी याचिका जी घेत आहात आणि तातडीच्या सुनावणीची मागणी करत आहात त्यावरती न्यायालयाने टिप्पणी करत एक याचिकाही खोडून काढलेली आहे. त्यामुळे पूर परिस्थितीचं कारण हे देखील योग्य ठरणार नाही आताच्या या अनुषंगाने. त्यामुळेच न्यायालयाकडनं हे निरीक्षण नोंदवलं जात पहिली जी याचिका आहे ती फेटाळल्याचं पाहायला मिळत आहे. पहिली याचिका फेटाळण्यात आलेली आहे. या सगळ्यासोबतच प्रभाग आरक्षण सीमांकन याच्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेले होते. त्या याचिकांमध्ये नेमकं काय म्हटलंय सूरज? अद्याप ही पहिली याचिका झालेली आहे. टप्प्याटप्प्याने पुढच्या याचिकांसंदर्भातली जी सुनावणी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतील. रूपम सिंग यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती आता हायकोर्टाला सुनावणीला सुरुवात झालेली आहे. निवडणूक आयोगाने रूपम सिंग यांना एप्रिल महिन्यात 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ट केले नसल्याचा आरोप जो करण्यात आला होता या संदर्भात सुनावणी सध्या सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे एक कट ऑफ डेट ही 1 ऑक्टोबर 2025 नव्हती तरीही यादीत नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे अनेक 18 वर्षाच्या दरम्यान मधले जे नवोदित मतदार आहेत हे कुठेतरी वंचित राहू शकतात या निवडणुकांपासून. या संदर्भातला मुद्दा हा आता मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे छगाला आणि फरहाद दुबाश यांच्यासमोर ही संपूर्णतः सुनावणी सुरू आहे. सूरज, या सुनावणी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि